होतो मी आज खिचडी. आज आपण बनवणार आहे खिचडी. आम्ही दाखव काय काय बनवतो. काय काय घ्यायचं. हे आम्ही तांदूळ घेतले आहेत. हे त्याच्यामध्ये वाटाणे घातले आणि मूग डाळ घेतलेली आहे सालावाली. किती किती घेतलेलं ते आपण अंदाजे घ्यायचं थोडं थोडं. हा टोमॅटो आहे, ही धनिया कापलेली आहे, हा कांदा आहे, ही आला लसणीची पेस्ट आहे, हा थोडा कढीपत्ता आहे, हा टोमॅटो दाखव. आहे. दिसलं नाही दिसून? यस. दिसलं बरोबर. आता आम्ही पहिलं स्टार्टिंग कुकर घेतलाय, त्याला गॅस ऑन केलेला आहे. तांदळामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकायचं. पहिले तांदळांना धुवून घेतलेलं सगळं. ते तर धुवून घ्यायलाच पाहिजे. किती तांदूळ घेतले, किती वाटी. 1 ग्लास तांदूळ घेतलाय. 1 ग्लास. थोडे वाटाणे, मूग वाटाणे, मूगची डाळ घेतली आहे आणि थोडा मीठ टाकलंय. ते नंतर ते मीठ टाकायचं अंदाजाने. तर ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला घालणार थोडा. त्यामध्ये थोडा आपण गरम मसाला टाकायचा. लाल तिखट मसाला टाकायचा थोडा, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा. ओके. आता ही राई घेतलेली आहे, मोहरी. ही पहिली आपण स्टार्टिंग मोहरी घालायची. किती किती. थोडी अंदाजे. आणि गॅसवर काय कुकर मध्ये थोडंसं तेल टाकून. किती चम्मच तेल. तेल आपल्याला पाहिजे तेवढं. थोडंसं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. 1-2 चम्मच. ओके. आणि हा थोडासा मॅगी मसाला, म्हणजे थोडा चव येईल म्हणून आपण चवीला पाहिजे थोडा तो ऍड केलाय. आता सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांद्याला काय करायचं. कांदा टाकला की थोडा लाल करून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकायची, कढीपत्ता टाकायचा, तो जरासा लाल करून घ्यायचा. नंतर थोडा टोमॅटो आपण घेतलाय तो टाकायचा. ढाकण ठेवून थोडा शिजू देऊया. वाफ यायला द्यायची. जरा चांगला होतो मी. चांगला लाल झालेला आहे, नरम झालेला आहे. दाखवा थोडंसं. हा चांगला नरम झालेला आहे. किंवा थोडंसं शिजवायचं आहे, म्हणजे थोडा शिजून जाईल आणि कांदा जरासा लाल होऊन जाईल. मी तुम्हाला दाखवतो थोडासा, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलेला आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके ओके. झालेला आहे छान एकदम. नंतर त्याच्यामध्ये आपण हे खिचडीला तांदूळ घेतले, हे सगळं आपण थोडं थोडं घालायचं. असं चांगलं परतून घ्यायचं तेलावर. आपल्याला जो तांदूळ पाहिजे तो घ्यायचा. गुजरात 70 नाही तो मोठे येतात तांदूळ. बासमती. नाही तो बासमती घालू शकता. त्याचं आपण रोज खातो गुजरात 70 ते तांदूळ घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं. म्हणजे तांदळाला मीठ मिरची सगळं घालू शकतो. असं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं. दोन मिनिट आपण त्याला थोडं झाकून ठेवायचं.
हे पाणी कशात त्याच्या आतमध्ये टाकायला थोडंसं पाणी. नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आणि चांगलं खिचडी हलवून घ्यायचे तांदूळ छान असे. तरी किती मिनिटं लागतात बनव? 3 शिट्या काढायच्या आपण, मिनिटं वगैरे काय. सगळं एकमध्ये मिक्स केल्यानंतर ठेवायचं. आपण त्याला मीडियम फ्लेमवर गॅसवरती ठेवूया आणि जरा 3 त्याचं ढाकण शिट्या लावूया. आल्या की आपण गॅस बंद करायचा. नंतर आपण एक साधी आणि सोपी रीतीने कशा प्रकारे बनायचे ते एकदम बघूया. साधी सिंपल आपण ही म्हणजे रेसिपी कधीही आपण सांगितली यूज करू शकतो. ते आपण तुम्हाला पण जल्दी जर घेऊन बनवायचं असेल तरी आपण गुजराती खिचडी आहे वर ठेवलेलं आहे आणि 3 शिटी होईपर्यंत आपल्याला थोडं वेट करायचं आहे. तरी किती मिनटं लागतात? आता आय थिंक 10-15 मिनटं लागतील. त्यापर्यंत आपण वाट बघूया. त्यामध्ये शेजवान चटणी पण आपण टाकून खाऊ शकतो. शिट्टी होणारच आहे थोड्या वेळामध्ये. मम्मीने शेजवान चटणी आणली आहे म्हणजे खायला त्याच्यासोबत मजा येईल. आपण त्यासोबत खाऊया. बघूया आवाज येतोय म्हणजे थिंक फर्स्ट शिट्टी आहे हा ना. होय तो अशी 2-3 शिटी झाल्यावर आपण हे करूया मग बंद करूया. नंतर झाकण ओपन नाही करायचं. होतंय शिट्टीचा आवाज येतोय म्हणजे आता शिट्टी होणार आहे. झाली एक शिट्टी. अजून अशा प्रकारे 2 शिटी होणार आहे. ही दुसरी की पहिली? 2 झाले. तर अजून एक आपण वेट करूया. अजून एक शिट्टी व्हायचा थोडा वेळ ठेवूया मग म्हणजे चांगल्या प्रकारे तांदूळ शिजला जाईल. सगळ्या आतमध्ये प्रॉपर शिजलं की बरं मग अजून मजा येईल आणि गरम असेल तर बरं वाटेल. ओके तर हे 3 शिटी झाले. म्हणजे आता काय करायचं आता बंद करूया. थोडंसं नॉर्मल फ्लेमवर ठेवूया. थोडं ठेवूया 1-2 मिनटाला. मग आपण आता बंद करूया. खोलायचं नाही आहे. थोडं राहू देऊया म्हणजे आतमध्ये जी वाफ असेल याला शिजवेल म्हणजे थोडा नंतर मग आपण नंतर उघडूया. आपण टायमानंतर बंद करूया आपण. थँक्यू. खिचडी ही खूप चांगली म्हणजे खायला पण चांगली आणि शरीरासाठी पण चांगली कारण मूग आहे. तांदूळ बरा असं शिजलेला जास्त नाही खराब पाहिजे पण चांगलं असतं खिचडी. थँक्यू. आता आपण ओपन करूया बघूया कशा प्रकारे बनवली आहे.